भाई मम्मी पप्पा पण आता मला कदरून गेले माझे असे मुलांसारखे कपडे घालून. तर मम्मी पप्पा म्हणाले मला की पंजाबी ड्रेस घालायचा आपण. तो चलिए शुरू करते हैं. तर गाईज 10 मिनिट तुम्ही ना माझा सगळ्यात पहिले हा आउटफिट चेक करा. तर काय रोजच चेक करता मला, पण एकदा चेक करा तुम्ही. लेकिन एक सेकंड चालू केला माहिती ना मला. व्हेरी डेंजरस. आता आजचा आपला टॉपिक राहणार आहे माझा आउटफिट, कारण की हे आउटफिट जे आहे खूप जण मला माझ्या आउटफिटहून जज करतात. खूप जण की बाई मुलांसारखे कपडे घालते पोरगी, संस्कार वगैरे आहेत की नाही याच्यामध्ये, असं तसं म्हणतात बरेच जण. आणि त्या दिवशी मी माझ्या फ्रेंडच्या लग्नामध्ये पंजाबी घातला होता, तर एवढी छान छान कमेंट केली तुम्ही. तर मी आज पप्पा हे आउटफिट घालून मला शूटला जायचं होतं, तर पप्पा म्हणले मला काय कपडे घातले म्हणे असे. मला राग आला होता बाई. पप्पा आजपर्यंत मला कधी म्हणले ना असे, म्हणजे माझ्या आउटफिटवर कधी जज केलं नाही त्यांनी, पण आज अचानक पप्पा म्हणले की बाई काय कपडे घालायले म्हणे तू असे. मग मी थोडा रागात आलो बा, पप्पा अशी म्हणायली म्हणून. दुसरं कोणी म्हणलं असतं काय वाटलं नसतं. कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब. पण पप्पा माझी आजपर्यंत मला एवढं म्हणजे की माझ्या प्रत्येक गोष्टीला हो हो लावत आले, आणि आज एकदमच म्हणायले काय कपडे घातले तू. मी थोडा राग आला, मग मला बी प्रश्न पडला, हो बाई मी असे का कपडे घालते. जण म्हणजे आता माझी ऑडियन्स बी आहे, त्यांना बी आवडते मी पंजाबी ड्रेस घाला असं तसं. तर त्याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवला. आणि मम्मीला मी जस्ट विचारलं, मम्मीला म्हणलं मम्मी पप्पा बाहेर गेले, म्हणजे बाहेर गावी गेले लग्नाला, तर पप्पाला म्हणलं होतं की आता नाही पोरीचे कपडे घेऊन या म्हणलं होतं माझ्यासाठी. पप्पा गेले, मम्मीला म्हणलं मम्मी आजपासून मी मम्मीला म्हणलं पंजाबी घेऊन ये म्हणलं मॅमाचे, मला असे कपडे घालू वाटणं गेले म्हणलं. मम्मीला असं म्हणलं मी. मम्मीने काय व्हायलं म्हणे घालच राहील म्हणे असे कपडे बरं. मी हैराण झालं, मम्मी अशी म्हणायली. मम्मी कशी राहते बघा आपली, म्हणते बाई स्वयंपाकशी असं कर तसं कर, आतापासून शिकली तर चांगलं राहील असं तसं. पण मी आता आज मला वाटलं मम्मी ड्रेसिंगसाठी म्हणाल पंजाबी घाला असं तसं, पण मम्मीला पण आवडत नाही मी पंजाबी ड्रेस घातलेला. ते मला आता आवडतच नाही बिलकुल. आवडते पण कारण काय माहित आहे का, मी घालते पंजाबी, मला बी घालू वाटते. नेमकं कारण काय माहित, चप्पल म्हणजे माझ्या हे बघा पायाचा साईज बघा एवढा मोठा आहे, एक त्याच्यावर चप्पल बसत नाही कोणती माझ्या पायावर. दुसरी गोष्ट म्हणजे की मला मेकअपचं काही यम बी येत नाही, मेकअपचं यम पण येत नाही. आणि थोडं माझी तब्येत ठीक नाही आहे, सर्दी खोकला झाला, तर थोडा आवाज जे आहे थोडा हे करा, माहिती आहे लय घाण यायला आवाज, पण तर मी थोडा हे करा, ऍडजस्ट करा. मेन प्रॉब्लेम एक तर चपलीचा आहे, दुसरा म्हणजे की मेकअपचं काहीच येत नाही, तिसरा हेअरस्टाईल बी येत नाही मला बिलकुल हेअरस्टाईल. आता पंजाबी म्हणलं तर अलग अलग ड्रेसवर अलग अलग हेअरस्टाईल राहते, त्याच्याबरोबर इयरिंग्स. ते आता मी हे इयरिंग्स घातले ते कमीत कमी 8-15 दिवस तर घालेल मी. आणि ते आता पंजाबीचं कसं राहते रोज रोज चेंज करा हे ते. त्या मेकअपचं म्हणलं तर सगळंच आणायला लागते, फाउंडेशन झालं हे सगळंच यूज करायला लागते बाई. त्याच्यामुळे मला आवडत नाही, मला सिम्पल राहायला आवडते. मेकअप वगैरे आवडत नाही मला, मला मेकअप वगैरे जास्त काही आवडत नाही. पण आता मी प्रयत्न करायले म्हणजे की थोडं काय ना चेंज करेल मी स्वतःमध्ये. आणि बाकी तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मी म्हणजे की पंजाबी घालायला पाहिजे की नाही. मला माहिती आहे तुम्ही होच म्हणणार, घाल म्हणून म्हणणारच, पण मी ट्राय करते. पहिले शॉर्ट कुर्ती घालते, पुन्हा लॉंग असं घालत जाते. बघूत काय तर होईल, काहीतर येईल रिझल्ट. बाकी मला आता पंजाबी खूप छान दिसते, तुम्ही बघला असाल. आणि मी त्या पंजाबीवर फोटोशूट बी करायचे आहे, त्याचबरोबर लेंगा आहे माझ्या दीदीच्या लग्नाचा, 10,000 रुपयाचा लेंगा आहे. त्या लेंगावर बी मला शूट करायचं आहे. तर येत राहतील पुढे आपल्या नवीन काय. बाकी आजचा जे पूर्ण ब्लॉग बघून जा, कारण की मी शूटला चालले आणि तिथं बी मी होईल तेवढं दाखवून BTS वगैरे तुम्ही नक्की बघा. स्ट्रेट आई मजामध्ये काय कमी आहे बरं, फक्त आउटफिटची कमी आहे, बाकी सगळीकडूनच सारखी म्हणजे की एवढी भारी दिसते मी. लोकांचं काय सांगाय ते नाव ठेवत राहते, आता मी का लक्ष द्यायला मला समजा नाही गेलं. एवढंच छान दिसतो मी, अजून काय पाहिजे. कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब. म्हणजे स्वतःची तारीफ करणं गेलो, पण हाय ते हाय भाई रिअल. आता त्याचं नेचर राहते, कोणासाठी कसं बदलू शकते बरं नेचर स्वतःच. जाऊ द्या, बघूया होईल तेवढं आपण ट्राय करूया. ठीक आहे गाईस, बाय. मी आज काही शूट करू शकले नाही ब्लॉगिंगचं, आणि ऍक्च्युली मी शूट वगैरे लावते त्यामुळे थोडं बिझी होते. आणि
नेमकं मी आज काय करणार होतं, मम्मीवर इग्नोरिंग प्रँक करणार होतं. तर मम्मीची त्या तब्येत ठीक नाही तर प्रँक करायला जमत नाही. आधीच मम्मी चिडचिड करायली आणि जर मी आता इग्नोरिंग प्रँक केला मम्मीवर तर मग काही खास नाही. आधीच एवढं चिडचिड करायली बाई. मला काही स्वयंपाक येत नाही, एकतर मला बिलकुल स्वयंपाक येत नाही आणि मम्मीची मदत करायला जा म्हणलं तर थोबाड मग असं बघण्यासारखं झाली. म्हणजे की काय ते मला मदत काय करू मी, मला काही येतच नाही स्वयंपाकाचा. हा ते भांडे ते उचलून ठेवल मी, आवरल ते. स्वयंपाक म्हणजे काय त्या चपात्या वरण भात काहीच येत नाही मला, भाजी काहीच येत नाही. तर मम्मी त्याच्यामुळे पण मला कदरून गेली. आता मला वाटायला की मम्मीला एखादी सून पाहिजे. तर माझ्या भावाच्या मागे लागली मी लिटरली, लग्न कर म्हणून. मग भाऊ कितीला, 11वीला. मम्मी म्हणाली तू शिकू नको म्हणाली स्वयंपाक, पण भावाला लग्न कर म्हणाली. का म्हणते आता ती काही बी असो, मला प्रँक व्हिडिओ करायचा होता मम्मीवर. आता ते प्रँक व्हिडिओ येईल पुढं, तर त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल मला, म्हणजे आधी ब्लॉग्सला. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या 8 दिवसामध्ये ते प्रँक व्हिडिओ मी स्वतः आणणार. तर तुम्ही फक्त मला माझ्यावर भरोसा ठेवा आणि एवढा भारी भारी कंटेंट मी स्वतः आणणार. आणि बाकी पुढं बघत जा तुम्ही. फक्त तुम्ही एवढं सपोर्ट करा की कमेंटमध्ये सांगा. आता मी तुम्हाला म्हणलं की इग्नोरिंग प्रँक ऑन मम्मी. तर अशा प्रकारे प्रँक व्हिडिओ असो, काही बी चॅलेंजेस व्हिडिओ असो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आणि मी होईल तेवढं ट्राय करला. आजचा मी व्लॉग बनवायचा प्रयत्न केला, माझ्यानं होईल तेवढा शूट केला मी. बाकी तुमची मर्जी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय, सी यू.